जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा या ऑलरेडी सुरुवात झालेल्या आहे. काही फॅकल्टीच्या जे काही एक्झाम होत्या त्या 15 फेब्रुवारीपासून चालू झालेल्या आहेत, तर काही फॅकल्टीच्या एक्झाम 21 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. तर M.Com फर्स्ट आणि सेकंडचे जे कोणी विद्यार्थी आहे तर यांनी ऑनलाईन परीक्षा देण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला हवा. या परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाच्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी येऊ नये या संदर्भात माहितीपूर्ण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हॉल तिकीट महाविद्यालयातून का घेतलं पाहिजे, युजर नेम आणि पासवर्ड याचा जर का मेल किंवा मेसेज SMS जर का आपणाला आला नाही तर आपल्याला परीक्षेसाठीचा युजर नेम आणि पासवर्ड मिळवायचा असेल तर काय करायला हवं, तसेच ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला कोणता पेपर कधी द्यायचा आहे, त्याची वेळ काय असणार आहे या बाबतीत पण आपण माहिती घेणार आहोत. तसेच पेपरचं तुमचं स्वरूप काय असणार आहे, पेपरचा कालावधी, मार्क्स, तसेच त्याचा निकाल कधी लागणार आहे या बाबतीत पण माहिती बघणार आहोत. काही तांत्रिक अडचण आली पेपर देताना तर काय करायचं आहे आणि परीक्षा संदर्भातल्या काही महत्त्वाच्या लिंक आहे त्या देखील आपण बघणार आहोत. या सर्व लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघा, एक महत्त्वाचं आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस टाइम टेबल बघितलं तर टाइम टेबल बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं असेल की परीक्षेमध्ये फक्त 4च पेपर द्यायचे आहेत. ओके, जे 2 पेपर तुमचे कंपल्सरी असणार आहे विषयाचे, 2 पेपर तुमच्या स्पेशल सब्जेक्टचे असणार आहे आणि 2 पेपर हे तुम्हाला ॲड ऑन, ज्याला व्हॅल्यू ॲडेड स्किल वगैरे म्हणतो, तर एक्स्ट्रा क्रेडिटसाठीचे ते वेगळे 2 सब्जेक्ट आहे, ज्याला आपण M.Com फर्स्टमध्ये ह्युमन राईट्स आणि सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा सब्जेक्ट आहे. हे पेपर कॉलेज लेवलला ऑलरेडी महाविद्यालयाने कंडक्ट केले असतील किंवा कंडक्ट करणार असतील तर ते पेपर ऑलरेडी महाविद्यालयीन स्तरावरच होणार आहे. ते तुम्हाला विद्यापीठ त्याची परीक्षा घेणार नाही, ते तुमच्या हॉल तिकीटमध्ये सब्जेक्ट दिसतील, बट तुम्हाला ऑनलाईनचे जे शेड्यूल आहे त्यामध्ये ते पेपर दिसणार नाही किंवा परीक्षेच्या वेळापत्रकात ते सब्जेक्ट दिसणार नाही. M.Com सेकंडला जे विद्यार्थी आहे त्यांना इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन, स्किल डेव्हलपमेंट आणि इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी या स्पेशल पेपर नंबर 3 हा पेपर तुम्हाला तुमच्या एक्झामच्या शेड्यूलमध्ये किंवा टाईम टेबलमध्ये दिसणार नाही, कारण तो पेपर तुमच्या कॉलेज लेवलला होणार आहे. ओके, तर सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया की हॉल तिकीट का गरजेचं आहे. बघा, बहुतेक विद्यार्थी M.Com फर्स्टचे असे आहेत की त्यांनी कोणतं स्पेशलायझेशनचा ग्रुप निवडला हेच त्यांना माहिती नाही. उद्या चालून तुम्हाला असा प्रॉब्लेम येणार आहे की तुम्ही तुमचा युजर नेम पासवर्ड जर का टाकला तर तो कदाचित इनव्हॅलिड येईल. का? कारण तुमच्या हॉल तिकीटमध्ये असणारा सब्जेक्ट वेगळा आहे आणि तुम्ही आता देत असलेला पेपर कदाचित वेगळा असू शकतो. ओके, तर हॉल तिकीट तुम्ही महाविद्यालयातून संपर्क करून तुम्ही हॉल तिकीट घ्या. हॉल तिकीटमध्ये कोणकोणते पेपर द्यायचे आहे त्याची माहिती भेटेल. एखादा विद्यार्थी जर का बॅकलॉग स्टुडंट असेल तर बॅकलॉगचा कोणता पेपर आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये बघता येईल. काही पेपरला इंटरनल आहे, काही पेपरला फक्त विद्यापीठाचं पेपर आहे, तर त्याला इंटरनल, एक्सटर्नल, प्रॅक्टिकल कोणत्याला आहे त्याची माहिती तुम्हाला हॉल तिकीटवरून भेटेल. तर हॉल तिकीट आपण महाविद्यालयातून कलेक्ट करून घ्यावं. दुसरं महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाने तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड हे मॉक टेस्ट पूर्वीच पाठवलेले होते, तरीसुद्धा काही विद्यार्थी, म्हणजे मुलींच्या बाबतीत असा प्रश्न होतो की त्यांचे मोबाईल नंबर सतत बदलत राहतात, त्याच्यामुळं मेल ID, मोबाईल नंबर तुम्ही कधी मेसेजकडे बघत नाही तर मेलकडे कधी बघणार. सो तुम्हाला मेल ID, युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला ऑलरेडी विद्यापीठाने पाठवलेला आहे. जर आला नसेल तर मी तुम्हाला इथे 2 नंबरची लिंक दिलेली आहे, sps.unipune.ac.in, त्यावर तुम्ही क्लिक करा. जिथून तुम्ही ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म भरला तर तो परीक्षा फॉर्म भरतानाचा युजर नेम पासवर्ड टाका. मी ऑलरेडी या बाबतीत सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ बघा. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला युजर नेम पासवर्ड तिथे बघायला भेटेल. ओके, सो आता तिसरी गोष्ट आपण बघणार आहे की तुमचा पेपर कोणत्या दिवशी कोणता पेपर होणार आहे ते आपण डायरेक्ट ग्राफिकच्या माध्यमातून बघणार आहे. मी तुम्हाला तुमच्या परीक्षेचं टाइम टेबल M.Com फर्स्टचं पण दाखवणार आहे आणि M.Com सेकंडचं पण दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही कोणत्या वेळात कधी पेपर द्यायचा आहे ते आता आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी M.Com फर्स्टचे आहे त्यांचा पहिला पेपर हा 21 फेब्रुवारीला सकाळी 10 ते 12 या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे. पेपरचं नाव असणार आहे मॅनेजमेंट अकाउंट, हा कंपल्सरी पेपर आहे. तसेच दुसरा पेपर आहे 122 स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, हा पेपर 22 फेब्रुवारीला 10 ते 12 या टायमिंगमध्ये होणार आहे. तर तिसरा पेपर हा स्पेशल
पेपर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कॉस्टिंग स्पेशलायझेशन घेतला तर त्यांचा ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग नावाचा पेपर राहील. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करतात तर लॉग इनमध्ये तुम्हाला असे पेपर दिसून येतील. तुम्हाला तुमचा कोणता पेपर आहे हे तुम्हाला इथून चेक करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसून येईल. त्या पेपरवर क्लिक करूनच तुम्हाला पेपर द्यायचा, अदरवाईज तुम्हाला पासवर्ड इनव्हॅलिड किंवा इनकरेक्ट सांगणार आहे. तर चौथा पेपर हा स्पेशल पेपर सेकंडचा आहे, ज्याला आपण कॉस्टिंगचे विद्यार्थ्यांना कॉस्टिंग टेक्निक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, ज्याला आपण कॉस्टिंग सेकंड म्हणतो, तो पेपर 24 तारखेला 10 ते 12 या कालावधीमध्ये होणार आहे. म्हणजे एमकॉमचे पेपर 21 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या 4 दिवसात 4च पेपर होणार आहे. टाईम स्लॉट तुमचा 10 ते 12 यामध्ये असणार आहे. तुम्ही कोणत्याही एका तासात पेपर देऊ शकता. बट एखाद्या विद्यार्थ्यांनी 11:30ला लॉग इन केलं तर त्याचा पेपर 12 वाजता बंद होणार आहे. कोणताही पेपर 10 वाजायच्या आत चालू होणार नाही. कोणताही पेपर 12 नंतर तुम्हाला सबमिट करता येणार नाही आहे. तर ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तुम्हाला पेपर झाल्यानंतर जी काही तक्रार दाखल करायची आहे ती तुम्ही 48 तासानंतर तक्रार दाखल करू शकता. म्हणजे 21 तारखेचा पेपर झाल्यानंतर तो तुम्ही 22 तारखेला 10 वाजल्यानंतर तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला तुमच्या पेपरचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्हाला परीक्षेत मिळालेले गुण जे काही आहे ते पेपर झाल्यानंतर 48 तासानंतर तुम्हाला दिसणार आहे. त्याची लिंक पण मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर एमकॉम सेकंडच्या विद्यार्थ्यांकडे नजर टाकूया. एमकॉम सेकंडचा पहिला जो काही म्हणजे 21 तारखेचा जो काही पेपर आहे हा पेपर तुमचा स्पेशल पेपरचा होणार आहे. तो कोणता आहे? या कॉस्टिंगच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कॉस्ट ऑडिट हा पेपर आहे. 21 फेब्रुवारीला 4 ते 6 हा टाईम स्लॉट आहे. एखादा विद्यार्थी एमकॉम सेकंडचा सकाळी 10 ते 12मध्येच लॉग इन करू शकतो, तर त्याला तिथे पेपर ड्रॉपडाऊनमध्ये दिसणार नाही आहे. तर त्याचा पेपर 4 ते 6मध्येच होणार आहे. 22 तारखेला पेपर मॅनेजमेंट ऑडिटचा होणार आहे. 23 तारखेला बिझनेस फायनान्स हा कंपल्सरी पेपर आहे. तर 24 तारखेला हा जो काही पेपर आहे तो रिसर्च मेथडॉलॉजी फॉर बिझनेस या नावाने होणार आहे. तर तुम्हाला तुमचे कोणते सब्जेक्ट आणि कोणते पेपर द्यायचं याचं टाईम टेबलचं जे काही शेड्यूल आहे ते तुमच्या SPS.unipune.ac.in या शेड्यूलला तुम्हाला दाखवलेलं आहे. या अगोदरचे माझे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, तिथे तुम्हाला ती माहिती भेटणार आहे. ओके, सो पुढची माहिती आपण बघणार आहोत की पेपरच्या बाबतीतलं स्वरूप कसं असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण तुम्हाला पेपरचा दिनांक आणि वेळ सांगितलेला आहे. एमकॉम फर्स्टचे पेपर कधी होतील, सेकंडचे कधी होतील ती पण माहिती दिली. पेपरचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचा कालावधी किती, मार्क्स किती आणि परीक्षेचा निकाल कधी लागणार. बघा सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या परीक्षेचा जो काही कालावधी असणार आहे तर टाईम स्लॉट 2 तासाचा आहे. या 2 तासामध्ये कोणत्याही एका तासात तुम्हाला पेपर द्यायचा आहे. ओके, सो पेपरमध्ये तुम्हाला एकूण 60 प्रश्न विचारले जातील MCQ पद्धतीचे. त्यातील कोणतेही 50 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. तुम्ही 60च्या 60 जरी क्वेश्चन पेपर सॉल्व केले तरीही काही प्रॉब्लेम नाही. 60च्या 60ही प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्यापैकी जे काही अचूक 50 प्रश्नाची उत्तरं ग्राह्य धरली जाणार आहे. पेपरचा कालावधी 1 तास, एकूण तुम्हाला 60 प्रश्न, परीक्षेत एकूण 50 प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे आणि त्यामध्ये एकूण मार्क्स किती असणार आहे, 50 मार्क्स असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला पासिंगसाठी किती मार्क्स गरजेचे आहे तर 40%, म्हणजे किती, 40%. म्हणजे 50च्या 40% किती झाले तर 20 मार्क. ओके, ज्याला 20 मार्क आहे तो विद्यार्थी परीक्षेमध्ये पास झालेला आहे. ओके, आणि परीक्षेचा निकाल तुम्हाला कधी बघता येईल तर पेपर झाल्यानंतर 48 तासानंतर. त्याची जी काही लिंक आहे तर मी इथे 4 नंबरला दिलेली आहे की ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर मार्क्स किंवा स्कोअर बघण्यासाठी लिंक PIexamresult.unipune.ac.in. इथं तुम्ही तुमचा PRN नंबर टाका, कॅप्चा टाका आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेचं डायरेक्ट किती मार्क्स पडले ते तुम्हाला बघायला भेटतील. तुम्हाला जर का परीक्षेमध्ये काही तांत्रिक अडचण आली तर तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 02071530202. याबद्दल काय करा, या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी तुम्हाला बहुतेक सारी माहिती दिलेली आहे. मॉक टेस्टचा डेमो या नावाने एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा. त्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या माहिती दिलेल्या आहे. कशा पद्धतीने तुम्ही पेपरला लॉग इन करू शकता ती माहिती मी तिथे दिलेली आहे. तुम्हाला काही शंका असेल तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा, चॅट बॉक्समध्ये विचारा. तिथे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अद्याप जर का आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून परीक्षेसंदर्भातले अप टू डेट माहिती तुम्हाला तिथे तिथे दाखवण्याचा मी प्रयत्न केला जाईल. ओके, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. टेक केअर. जय हिंद.